टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सलील देशमुख आपल्या सोबत आहे। सलील दादा, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। दोघांकडून सकारात्मक प्रतिसाद आहे। महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून तुम्ही कसं बघता? टेलिव्हिजनमध्ये अशा पद्धतीच्या बातम्या त्यानिमित्तानं सुरू आहे। जर का राज ठाकरे साहेब आणि सन्मान्य शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे साहेब हे समजा महाराष्ट्र हितासाठी सोबत येत असतील तर निश्चित रूपाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे साहेबांचं स्वागत झालं पाहिजे। पण ते महाविकास आघाडीत येईल की वेगळं हे होईल असं वाटतंय? म्हणजे कशावरून ते महाविकास आघाडीत येईल? कारण की दोघांनी बोलताना सकारात्मक प्रतिसाद दिला की आम्ही यायला तयार आहोत अटी शर्तींसहित। आज जी परिस्थिती आहे, आज आपल्याला महाराष्ट्र वाचवायचा आहे। आज हा महाराष्ट्र आपल्याला गुजरातच्या लोकांकडून वाचवायचा आहे। आज हा महाराष्ट्र आपल्याला दिल्लीमध्ये करत असलेल्या कारस्थानाच्या विरोधात महाराष्ट्र वाचवायचा आहे। महाराष्ट्राचे खरे भूमिपुत्र उद्धव ठाकरे साहेब आहेच। स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे असतील, यांच्या विचाराने उद्धव ठाकरे साहेब आहेत, किंवा महाराष्ट्राचे नेते म्हणून राज ठाकरे साहेब पण आहेच। पण आज महाराष्ट्र वाचवण्यासाठी या नेत्यांनी सोबत येणं त्या ठिकाणी स्वागतार्थ राहील। महाविकास आघाडीत समजा ते आले तर काय स्थान असेल, काय वाटतं? म्हणजे स्वागत करतील सगळे घटकपक्ष? कारण की राज ठाकरे यांनी शरद पवार गटावर वारंवार टीका केलेली आहे। गेल्या काही दिवसातली त्यांची भूमिका बघितली तर आता राज ठाकरे साहेबांनी शरद पवार साहेबांवर टीका केली असतील किंवा उद्धव ठाकरे साहेबांवर मागच्या काळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी केली असेल, पण आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात पण त्यांना टीका करताना पाहिलं आहे। आणि राज ठाकरे साहेबांना सुद्धा ईडीची नोटीस त्यांनी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दिली। उद्धव साहेबांनाही त्या ठिकाणी ईडीची धमकी द्यायचा प्रयत्न केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर बरेच लोकांना त्या ठिकाणी ईडीची धमकी, सीबीआयची धमकी, इन्कम टॅक्सची धमकी भारतीय जनता पक्ष सातत्याने देत असते। पण याला न जोमानता या ठिकाणी महाराष्ट्राचा भूमिपुत्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकणार नाही, हे त्या ठिकाणी सिद्ध झालं पाहिजे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते तयार आहे का राज ठाकरे यांना महाविकास आघाडीत स्वीकारायला? माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याची ही भूमिका आहे। आपण जर का पक्षाच्या अधिकृत अध्यक्ष असतील, माझी भूमिका हीच आहे की उद्धव ठाकरे साहेब असतील, राज ठाकरे साहेब असतील, यांनी आपल्यामध्ये समझोता करून जर का महाविकास आघाडीमध्ये आले तर निश्चित रूपाने एक चांगलं चित्र या ठिकाणी दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र हे लोकांपुढे येईल। शेवटचा प्रश्न, राज ठाकरे समजा महाविकास आघाडीत आले तर काय फायदा होईल, काय चित्र असेल राजकारणाचं? जर तरला राजकारणामध्ये उत्तर नसतं, पण निश्चित रूपाने एखादा नेता येण्याचा त्या ठिकाणी फायदा आपण राज ठाकरे साहेबांचे जिथं जिथं प्रभाव क्षेत्र आहे तिकडे दिसायला काही हरकत नाही। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।